स्ट्रेच मार्क्ससाठी त्यांनी मला एवढा छान ऑप्शन सांगितला आणि त्याचा मला एवढा छान रिझल्टसुद्धा जाणवते. म्हणजे आत्तापर्यंत, आता डिलिव्हरीच्या नंतर काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल, पण आत्तापर्यंत तरी मला एकसुद्धा स्ट्रेच मार्क्स नाही आहे. हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि जसं की तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आई पप्पा आलेत, कारण 9वा महिना स्टार्ट होऊन आता एक 8-10 दिवस झालेत. सो आपल्याला कधीही हॉस्पिटलला जाण्याची गरज पडू शकते. त्याच्यामुळे म्हटलं आईला, म्हटलं तू ये, जेणेकरून ना आपल्याला काही गरज पडली, म्हणजे मला जर काही गरज पडली तर काही प्रॉब्लेम नाही ना. सो त्यामुळे तिला बोलवून घेतलं. आणि आता आमचा सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे. आज मस्त अशी कारल्याची भाजी बनवणार आहेत. रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेल, कारण भरपूर दिवस झालं आईच्या हातची कारल्याची भाजी काही खाल्लेली नाही आहे. आता नाश्ता वगैरे मी बनवून घेतला आणि त्यानंतर म्हटलं स्वयंपाकाचं आपण मिळून बनवूयात. आणि भरपूर लोक ना नवीन जॉईन झालेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नोटिफिकेशन येत नाही आहे. सो काय होतं बघा, तुम्ही जी घंटा आहे, सबस्क्राईबच्या समोरची जी घंटा आहे ना, ती प्रेस करा आणि तिथे ऑल करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार. आणि बाकी तुमचं प्रेम असंच सोबत असू द्या. खूप छान रिस्पॉन्स देता तुम्ही शॉर्टला, असाच रिस्पॉन्स द्या. मी सुद्धा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येत राहील. सो चला आता काय काय चालू आहे ते बघूयात. आज ना आईच्या हातची कारल्याची भाजी आपण बघणार आहेत, है ना. आई कारल्याची भाजी एकदम मस्त बनवते, अजिबात कडू होत नाही. मेन म्हणजे तर हे आई कारले घेतलेत, हे आदल्या दिवशी ना कट करून घेतले, त्याच्यामध्ये मीठ लावून ठेवलं जेणेकरून त्यातला जो कडूपणा आहे तो निघतो. आणि त्याच्यानंतर आत्ता तिनं हळद मीठ टाकून परतून एक शिट्टी कुकरमध्ये करून घेतली आहे, है ना. आणि हे कारले. आता इथे भाजीच्या मसाल्याची तयारी केली आहे. त्याच्यामध्ये 2 कांदे, खोबरं, शेंगदाणे, लिंबू घेतलंय थोडंसं, जेणेकरून कडूपणा जावा म्हणून. आणि त्याचबरोबर अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर. आणि आता हे वाटून घ्यायचं ना. गूळ पण टाकायचं ना नंतर. तर बघा, भाजीसाठी जे वाटण लागणार आहे ते तर आपलं तयार आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं. आणि आता आपण भाजीला फोडणी देऊयात. तर त्यासाठी अगोदर कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घातले आणि त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडून घेतली. आणि त्यानंतर थोडंसं वाटण घातलेले. वाटण घातल्याच्या नंतर 2 चमचे घरचा फ्रेश असा काळा मसाला, आईने जो घरी बनवला आहे तो आहे. आणि त्यानंतर 1 चमचा तिखटसुद्धा घातले, लाल तिखट. हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, जसं तुम्हाला कमी जास्त लागेल तसं. आणि त्यानंतर बाकीचा जो उरलेलं वाटण आहे तर ते घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तिने व्यवस्थित सगळं मिश्रण ॲड करून कढईमध्ये व्यवस्थित परतून घ्यायला सुरुवात केली आहे. हे व्यवस्थित मिश्रण परतलं तर छान भाजीला तेल सुटतं आणि आपल्याला भाजीमध्ये एक्स्ट्राचं तेल घालण्याची काही गरज पडत नाही. सो तुम्ही बघू शकता, हळूहळू भाजीला छान असं तेल सुटायला सुरू झालेलं आहे. एक 5 ते 7 मिनिट परतल्याच्या नंतर छान तेल सुटलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत, जेणेकरून त्याला फ्लेवर खूप छान येतो. आणि नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जेवढं तुम्ही जास्त परतता तेवढं छान तेल सुटतं आणि भाजीचा वाससुद्धा खूप छान यायला लागला. सो आता हे व्यवस्थित परतून घेते. आणि त्यानंतर ज्या आपण कारल्याच्या फोडी बनवलेल्या होत्या, ज्या परतून आणि वाफवून घेतलेल्या, तर त्या घालायच्यात आणि व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. मीठसुद्धा अगोदर आपण कारल्याच्या फोडीमध्ये घातलेले, त्यामुळे मीठ घालताना सुद्धा थोडंसं व्यवस्थितच घालायचं, नाहीतर जास्त होऊ शकतं. आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि त्याचबरोबर चवीपुरता असं एक अर्धा चमचा वगैरे गूळ घालायचं आहे. आणि
पुन्हा एकदा मिक्स करायचं. सो भाजीला बघू शकता किती छान तेल सुटलं आहे आणि भाजीचा कलरसुद्धा खूप मस्त झालेला आहे. अजिबात कडू होत नाही आणि गोड आणि आंबट अशी कारल्याची भाजी आपली तयार आहे. सो तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि बघा भाजीची रेसिपी तुम्ही बघितली, खूप छान भाजी होते आणि अजिबात कडू होत नाही आणि गोड आंबट अशी मस्त टेस्ट लागते. आणि त्याच्यासोबत साधं फोडणीचं वरण आणि मस्त तोंडी लावायला अशी भाजी असेल ना, मस्त जेवण जातं. सो अशी भाजी जेव्हा म्हणजे लग्नाच्या अगोदर आई बनवायची तर तेव्हा आम्ही तर म्हणजे ते 2-3 दिवस सुद्धा आपण खाऊ शकतो फ्रीजमध्ये ठेवून वगैरे. तर टेस्टी पण होते आणि छान लागतं. त्यामुळे मग आईला म्हटलं की आज तू बनव, कारण भरपूर दिवस झाले ती भाजी खाऊन. आणि त्याच्यामुळे मग आज कारल्याच्या भाजीचा बेत केला आणि म्हटलं चला रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. इन केस जर तुम्हाला आवडली तर तुम्ही बनवू शकता. आता हा जो मसाला आहे ना, तर तिनं तो घरी बनवला होता, त्याच्यामुळे कसा तो एकदम फ्रेश मसाला आणि अजून जास्त मग त्याचा स्मेल आणि टेस्ट छान येते. तुमच्याकडे जर तसा नसेल ना तर तुम्ही धने फूल किंवा अजून जे काही खडे मसाले असतील तर ते तुम्ही भाजून म्हणजे कांदा वगैरे जेव्हा आपण भाजतो ना तेव्हाच त्याच्यामध्ये भाजू शकता आणि ते भाजीमध्ये मिक्स करू शकता. पण शक्यतो काय होतं, सगळ्यांकडे घरचा जो काळा मसाला असतो बनवलेला तो असतोच, त्याच्यामुळे मग काही प्रश्नच नाही. आणि आता मी तुम्हाला जसं म्हटलं ना किंवा थंबनेलमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायची, म्हणजे मी स्ट्रेच मार्कसाठी काय केलं. कारण खूप जणांचं असतं की जेव्हा डिलिव्हरी होते आणि जेव्हा स्ट्रेच मार्क्स येतात ना तेव्हा की आता मी त्याला काय लावू, पण त्या अगोदरच आपण जर प्रिकॉशन घेतले ना तर स्ट्रेच मार्क्स येतच नाहीत. खूप जणांना असं होतं की 7व्या-8व्या महिन्यापासून स्ट्रेच मार्क्स यायला स्टार्ट होतं आणि काहींना असं होतं की जेव्हा डिलिव्हरी होते तर त्याच्यानंतर जी काही स्किन एक्सपॅन्ड झालेली असते तर ती प्रॉपर शेपमध्ये आल्यामुळे परत स्ट्रेच मार्क्स यायला स्टार्ट होतात. सो असे वेगवेगळे प्रकार होतात. तर मला तरी म्हणजे अजून 9वा महिना स्टार्ट होऊन एक 8-10 दिवस झाले तरी अजून एकही स्ट्रेच मार्क्स मला दिसत नाही आहे. कारण मी डॉक्टरांना 3ऱ्या महिन्यातच विचारलं होतं की स्ट्रेच मार्क्ससाठी आपण काय करू शकतो. सो मला डॉक्टरांनी सांगितलं की ॲक्च्युली खूप साऱ्या फॅन्सी क्रीम्स आहेत स्ट्रेच मार्क्ससाठी, ज्याच्यामध्ये तुमचे फक्त पैसेच वेस्ट होतात आणि त्याने खूपदा फरकसुद्धा जाणवत नाही किंवा रिझल्ट नाही जाणवत तुम्हाला. आणि मग ते डॉक्टर असं म्हणतात की तुमच्या स्किनवर डिपेंड असतं, तुझी स्किन खूप पातळ आहे किंवा स्किन खूप जाड आहे, ह्या अशा गोष्टी होतात. आणि मागेच तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये एका म्हटलं की माझे जे काय डॉक्टर आहे ना तर त्या असं सांगतात की जिथे तुम्हाला पैसे खरंच खर्च करण्याची गरज आहे तुम्ही तिथेच करा. त्यामुळे स्ट्रेच मार्क्ससाठी त्यांनी मला एवढा छान ऑप्शन सांगितला आणि त्याचा मला एवढा छान रिझल्टसुद्धा जाणवते. म्हणजे आत्तापर्यंत, आता डिलिव्हरीच्या नंतर काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल, पण आत्तापर्यंत तरी मला एकसुद्धा स्ट्रेच मार्क्स नाही आहे. सो ते काय ते आज मला बनवायचीच आहे, त्याची रेसिपी जी रेमेडी आहे ती म्हटले चला तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात अगोदर ना सोपं असं आपलं खोबऱ्याचं तेल घ्यायचं, कुठलंही तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी पॅराशूट घेते कारण आय थिंक याच्यामध्ये काही मिक्स नसतं वाटतं. सो मी हे घेते, तुम्ही कुठलं जे ओरिजिनल आहे खोबऱ्याचं तेल तर ते घ्यायचं आणि ते मी अशा एका बॉटलमध्ये काढते. मी हे एकदम बनवून ठेवते जेणेकरून काय होतं सारखं सारखं बनवण्याचं काही टेन्शन नाही आणि एकदा बनवलं ना तर ते एक 15 दिवस 8 दिवस आरामात जातं. सो असं एवढं तेल घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये असे 4-5 कापराच्या वड्या घालते. सो हे असं मिक्स करायचं आणि त्यानंतर तुम्ही हाताने त्या क्रश करू शकता किंवा टाकतानाच क्रश करून टाकायचं जेणेकरून ते छान मिक्स होईल. आणि हे तुम्ही सकाळी अंघोळीच्या अगोदर लावायचं, छान मसाज करायची आपल्या पोटाला आणि त्यानंतर झोपताना एकदा लावायचं. म्हणजे काय होतं रात्रभर ते छान स्किनमध्ये मुरतं आणि स्ट्रेच मार्क्सचा त्रास होत नाही. सो असं तुम्ही करू शकता. हा खूप बेस्ट ऑप्शन आहे असं वाटलं मला. आणि माझ्याच्याने तर ना सकाळी तर काही लावणंच झालं नाही, कारण सकाळी काय होतं आपल्या मागं थोडीशी घाई असते किंवा मग नाही लक्षात राहत असं होतं कामाच्या नादामध्ये. पण सकाळी नाही लावणं झालं, पण मी संध्याकाळी डेली लावलं असेल, एखाद्या वेळेस मिस झालं असेल. सो 3ऱ्या महिन्यापासून जर हे केलं किंवा 2ऱ्या-3ऱ्या महिन्यापासून तर अजिबात स्ट्रेच मार्क्स होत नाहीत, म्हणजे मला तरी काही झालेलं नाही आहेत. सो हा ऑप्शन तुम्ही जर तुमची क्रीम यूज करत असाल नसाल तरीसुद्धा हा ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आज मस्त असा बेत आहे जेवणाचा, चपाती, फोडणीचं वरण, कारल्याची भाजी, चिवडा मस्त झाला एकदम. आणि हां भात राहिला आणि आईनं फोडणीचं वरण जरी बनवलं ना ते एकदम भारी लागतं. तर चला आता आम्ही आमचं जेवण मस्तपैकी एन्जॉय करतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा
आणि त्याचबरोबर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय बाय.